नमस्कार, अध्यात्म चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. शुक्राच्या गोचरचा फायदा कोणत्या राशीला मिळेल ते पाहू. ज्योतिषशास्त्रानुसार सौंदर्य, संपत्ती आणि विवाहाचा प्रमुख कारक असलेला शुक्र ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो, ज्याचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर होतो. सध्या शुक्र मेष राशीत आहे. 19 एप्रिल रोजी शुक्र आपल्या स्वराशी वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या गोचरामुळे मालव्य राजयोग निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना भौतिक सुखसोयींचा अनुभव येऊ शकतो. त्यांच्या जीवनात आनंद आणि शांती वाढू शकते. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केले जात आहे. चला जाणून घेऊया की शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो. मेष राशी. शुक्र या राशीच्या दुसऱ्या घरात भ्रमण करत आहे. परिणामी या राशीच्या व्यक्तींसाठी वैवाहिक जीवन थोडे कठीण असू शकते. तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा वाढू शकतात, परंतु संवाद सौहार्दपूर्ण राहील, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. त्यामुळे खर्चात थोडी वाढ होऊ शकते. वृषभ राशी. शुक्र या राशीच्या लग्न स्थानात भ्रमण करत आहे. परिणामी या राशीत जन्मलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होऊ शकते. आत्मविश्वासही वाढू शकतो. धन आणि समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील, मात्र आळस टाळावा. मिथुन राशी. शुक्र या राशीच्या 12व्या घरात भ्रमण करत आहे. त्यामुळे या राशीत जन्मलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. ऐषारामी जीवनशैलीमुळे खर्च वाढू शकतो. कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. संवादाच्या अभावामुळे कामात किंवा व्यवसायात गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वास्तवावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कर्क राशी. शुक्राचे गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण ठरू शकते. शुक्र या राशीच्या 11व्या घरातून गोचर करेल. परिणामी अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. हा काळ अविवाहित व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यांच्या आयुष्यात एक नवीन पुरुष किंवा स्त्री येऊ शकते. मानसिक ताण कमी होऊ शकतो. एकूणच हा काळ चांगला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.